हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सानवीज किचन. आज मी तुम्हाला बोंबील फ्राय दाखवते. तर पाट्याखालचे बोंबील फ्राय कसे करतात ते आपण बघूया. तर इथे बोंबील मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एका पेपरावर असे पसरवून घेणार आहे. तर ही माझी आई आहे, ती अशी बोंबील असे पेपरावरती ठेवते, म्हणजे पेपर जो आहे तो पाणी सगळं ॲब्झॉर्ब करेल. तर आपण हा मोठा पेपर घेतलेला आहे, तो आता फोल्ड करूया आणि त्याच्यावरती आपल्याला हा पाटा ठेवायचा आहे. जड कुठलीही वस्तू ठेवायची. तर हा पाटा माझ्या पप्पांनी ठेवलेला आहे. तर हे असे बोंबील असे बघा, पाणी पूर्ण निघून गेलेले आहे, असे ड्राय झालेले आहेत थोडे. तर आपण आता त्याला मसाला लावूया. तर कोकमाचं आगाळ घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून हळद, लाल तिखट, धणा जिरा पावडर 1/2 टीस्पून घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित हे हाताने असं कालवून घ्यायचं आहे. तर थोडं मिश्रण ड्राय वाटलं मला, तर थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे, 1-2 थेंब. आणि मग नंतर आपल्या सगळं बोंबीलला हे कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि मी एक अर्धा पाऊण तास हे मॅरिनेट करायला ठेवलं होतं, पण इतकी पण गरज नाही. तुम्ही 10-15 मिनटं मॅरिनेट करून फ्राय करू शकता. तर हे बघा, तर मॅरिनेट झालेलं आहे. आता पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे. इथे रवा आणि बेसन घेतलेलं आहे. तर 1 टेबलस्पून रवा आणि थोडंसं बेसन आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे. तर आपले हे बोंबील जे आहेत हे बघा, आता आपण ह्याला कोट करूया बेसन आणि रव्यामध्ये छानपैकी असं आणि तेलावरती सोडूया. हे बघा, छान व्यवस्थित कोट केलेलं आहे आणि थोडंसं असं झटकून आपल्याला पॅनमध्ये सोडायचं आहे. तर बाकीचेही बोंबील मी असेच कोट करून घेते आणि पॅनमध्ये सोडत आहे. तर एक बाजू व्यवस्थित आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे आणि मग असं स्पॅट्युला घेऊन आपल्याला परतायचं आहे. हे बघा, आणि लागेल तसं तेल वरून सोडायचं हवं असेल तर. आता हे मी फ्लिप करते. तर अगदी नाजूक असतात बोंबील, तर हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित फ्लिप करावं लागतं, नाही तर ते तुटतात मधून. हे बघा, तर दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित त्या कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आहेत. हे बघा, तर माझे बोंबील हे फ्राय करून झालेलं आहे. दोन्ही बाजू मी व्यवस्थित शेकवले आहेत. तर आता आपण प्लेटमध्ये हे काढून घेऊया. तर थोडंसं कांदा टोमॅटो मी इथे घेतलेला आहे सजावटीसाठी. तर वरण भात आणि बोंबील फ्राय, एकदम अप्रतिम कॉम्बिनेशन आणि खूप टेस्टी लागतं. तर नक्की करून पहा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सानवीज किचन इंडियन अँड फ्युजन ऑन यूट्यूब. कारण बऱ्याच सानवीज किचन आहे, म्हणून सानवीज किचन इंडियन अँड फ्युजनला सबस्क्राईब करा. थँक्यू.